गणपतीची मूर्ती घरात ठेवताना हे 6 नियम पाळावे. नंबर 1. घराच्या प्रवेशद्वारासमोर. तुम्ही घरात बऱ्याच प्रकारच्या गणपतीची मूर्ती ठेवू शकता. तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाची मूर्ती ठेवू शकता. असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि घरात समृद्धी आणतो. जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवता तर ते तुमच्या घराचे पालक बनतात. नंबर 2. जोडीने ठेवावे. तुम्ही जेव्हा कधी घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवता याला जोडीने ठेवले पाहिजे, ज्याचे एक तोंड प्रवेशद्वाराकडे असायला पाहिजे आणि दुसऱ्याचे तोंड विपरीत दिशेकडे असावे. नंबर 3. जेव्हा शोकेसमध्ये ठेवायचे असेल, तुम्ही मूर्त्यांना शोकेसमध्ये ठेवू शकता. या परिस्थितीत हे आवश्यक आहे की मूर्त्यांमधील अंतर किमान 1 इंचीचं असावं. नंबर 4. चामड्याच्या वस्तू ठेवू नये. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणपतीच्या मूर्तीसमोर कुठल्या वस्तूंना ठेवायला पाहिजे. जसे गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये, कारण चामडं जनावरांपासून बनलं असतं. म्हणून चामड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावी. नंबर 5. गणपतीचे सोंड नेहमी उजवी बाजूस नसावी. जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणं फारच आवश्यक आहे. ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी. नंबर 6. जर सोंड उजवीकडे असेल तर उजव्या सोंडेच्या गणपतींकडे विशेष लक्ष ठेवावे लागतात. त्यांना फार सोहळ्याची गरज असते आणि हे सर्व सोहळं घरात होणं फार अवघड असते. म्हणून या सोंडीचे गणपती मंदिरात मिळतात. घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवावी. शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम. गणेशाच्या 2 पेक्षा जास्त मूर्ती घरात ठेवता येतात, पण त्यांना एकाच ठिकाणी ठेवू नका. अशा गणेशाची मूर्ती ठेवू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. गणेशाची मूर्ती दारावर लावल्याने घरात सकारात्मकता येते. त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी. गणेश मूर्तीचे जर मुख्य दरवाजाजवळ असेल तर गणरायाचे मुख नेहमी बाहेरच्या दिशेने असावे. तुमच्या घरात 2 मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मुख बाहेर आणि एका मूर्तीचे मुख आतून असावे. घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी. घरात नेहमी छोटीच मूर्ती ठेवावी. घरातील दिवाणखाण्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये. गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नये. गणेशाची पूजा फक्त लक्ष्मीसोबतच करावी. लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशाच्या उजव्या बाजूला असावी हे लक्षात ठेवा. तुमच्या घरात गणेशाची मूर्ती असेल तर रोज धूप दिवा लावावा. पूजेच्या खोलीत धूप दीप नियमितपणे लावावे. वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.